सुप्रभात. आज आपण पाहणार आहोत मटारचा झुणका कसा करायचा. चण्याच्या डाळीचा भिजवून झुणका आपण करतो, पण आज मी दाखवणार आहे मटारचा झुणका. मी आता मिक्सरमध्ये मटार, 4-5 लसूण पाकळ्या, 4 मिरच्या आणि आलं थोडंसं चवीपुरतं असं, आणि मी हे आपलं मीठ असं वाटून घेणार आहे. कोथिंबिरीची लिफी जे होतं पुढचा भाग तो मी नंतर टाकण्यासाठी ठेवला आहे आणि देठं मिक्सरमध्ये वाटण्यासाठी ठेवलेली आहेत. आता हे वाटून घेते. मटार मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे. त्याच वेळेला मी एकीकडे कढईमध्ये तेल, जिरं, मोहरी, हिंग आणि कांदा परतायला ठेवलेला आहे. आणि आता हा कांदा चांगला परतला की हा मटार याच्यामध्ये मी घालून ढवळणार आहे. जसं आपण डाळीचं वाटलेलं घालून ढवळतो आणि वाफ यायला झाकण ठेवणार आहे. अशा प्रकारे मी मिक्सरमध्ये वाटलेला मटार ह्याच्यामध्ये घातलेला आहे. आणि कांद्यामध्ये कांदा चांगला शिजल्यावर त्यात आधी थोडी हळद घालून घेतली आणि मग हा मटारचं सगळं मिश्रण टाकलेलं आहे. थोडीशी वाफ आल्यानंतर हवा असल्यावरून पाणी घालायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये धुतलेलं पाणी घालू शकतो आपण. अशा प्रकारे झुणका चांगल्या प्रकारे परतून झाल्यानंतर हे मी थोडंसं मिक्सरमधलं जे पाणी होतं ते घातलेलं आहे शिजण्यासाठी. आता एक 5-10 मिनटं शिजला ना की हा खायला योग्य होईल. अशा प्रकारे हा मटारचा झुणका तयार झालेला आहे आणि वरती कोथिंबीर पेरलेली आहे. आणि आता आपण गॅस बंद करू शकतो आणि भाकरीबरोबर, चपातीबरोबर, घावणबरोबर कशाबरोबरही खाऊ शकतो.